नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुमची कास्ट जर एससीबीसी असेल, पोलीस शिपायाचा अजूनही फॉर्म भरला नसेल तर काही गोष्टी पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला पोलीस शिपाई व्हायचं असेल तर नंबर 1, तुम्ही एससीबीसी कास्टमध्ये आहात का? जर असताल तर तुमच्या जागा सगळ्यात जास्त कुठं आहेत? सर्वसाधारण एससीबीसी. त्यानंतर ओपनच्या सर्वसाधारण जागा कुठं जास्त आहेत? त्यानंतर माजी सैनिक याच्या एससीबीसी जागा कुठं जास्त आहेत? अंशकालीन एससीबीसी जागा कुठं? या 4 गोष्टी धरून तुम्ही त्या ठिकाणी एससीबीसी मधून फॉर्म भरा. आता ह्या 4 गोष्टी कोणासाठी अवलंबून आहेत? ज्यांचं ग्राउंड थोडं कमी आहे, ज्यांची लेखी जे आहेत एक सर्वसाधारण आहे अशासाठी. ज्यांचं ग्राउंड अतिशय चांगलं आहे, प्रत्येक वेळेस ते मेरिटमध्ये येतात, काही मार्कामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं नाहीये आणि लेखी सुद्धा चांगले, त्यांनी तुमच्या जागा व्यवस्थित बघा, जिथं जास्त असेल ते फॉर्म भरून घ्या. आता सविस्तर एससीबीसी जागा कुठं आहेत आपण डिटेल जिल्ह्यावाईज जागा संपूर्ण पाहूयात. ह्या कोणासाठी? ज्यांचा फॉर्म भरायचा राहिला त्यांच्यासाठी आहेत. आता मुंबई शहराला टोटल जाहिरात आहे 2459 जागा, 2459 जागाची ही जाहिरात आहे. त्यात एससीबीसीच्या 75 जागा आहेत. एससीबीसीच्या 75 जागा आहेत आणि सर्वसाधारण ओपनच्या 208 जागा आहेत. या 208 जागामध्ये कुठल्याही कास्टचा मुलगा ओपनच्या मेरिटमध्ये आला असेल तर जाऊ शकतो. फक्त एससीबीसी साठी नाही तर सगळ्या कास्टवाले साठी तिथं जाऊ शकतात जर ओपनचं मेरिट मारलं असेल तर. ज्यांचं त्या ठिकाणी ग्राउंड चांगलं आहे मेरिट किंवा मध्यम आहे तर इथं सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. पुणे शहरची जाहिरात आहे 1733 जागाची. त्यात एससीबीसी वाल्यांना आहेत 51 जागा आणि ओपन वाले जे आहेत त्यांना आहेत सर्वसाधारण 178 जागा. मीरा भाईंदर मध्ये 840 जागाची जाहिरात आहे. त्यात एससीबीसी सर्वसाधारण 19 जागा आहेत आणि ओपनच्या 64 जागा आहेत. इथं महिलांच्या जागा दिल्या नाहीत, इथं समांतर आरक्षणाच्या कुठल्याच जागा नाही, फक्त एससीबीसी सर्वसाधारण आणि ओपन सर्वसाधारण जागा दिलेल्या आहेत. मुंबई लोहमार्ग 743 टोटल जागा आहेत, त्याच्यामध्ये एससीबीसीच्या 22 जागा आहेत आणि 61 जागा ह्या ओपन साठी आहे. गडचिरोली जिल्ह्याला जाहिरात 717 ची आहे. एससीबीसी साठी 16 जागा आहेत आणि ओपन साठी सर्वसाधारण 76 जागा आहेत. त्याच्यानंतर ठाणे शहरसाठी आहे 654 जागा. त्यात एससीबीसी ला 20 जागा आहेत आणि ओपन सर्वसाधारणला टोटल 52 जागा. त्यानंतर नागपूर शहर, ठीक आहे दिसतंय नागपूर शहर. या नागपूर शहरची जाहिरात 595 जागाची. ह्या सगळ्या जागा आपण पोलीस शिपायाचेच बघतोय. 17 एससीबीसी ला आहेत, 52 जागा ह्या ओपन सर्वसाधारण. त्यानंतर नवी मुंबईला 445 जागाची जाहिरात आहे, त्याच्यात 14 जागा ह्या एससीबीसी ला आहेत आणि 53 जागा ह्या ओपनच्या सर्वसाधारणला आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवडच्या टोटल 322 जागा आहेत. या पिंपरी चिंचवड 322 मध्ये 9 एससीबीसीच्या आहेत, 10 ओपनच्या आहेत सर्वसाधारण. नागपूर ग्रामीणला 272 जागाची जाहिरात आहे. नागपूर ग्रामीण एससीबीसी ला 9 जागा आहेत, ओपन सर्वसाधारण 23 जागा आहे. चंद्रपूरला 215 जागाची जाहिरात आहे, त्यात 4 जागा एससीबीसी ला आहेत आणि 8 जागा या ओपन साठी आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीणला टोटल 214 जागाची जाहिरात आहे, 7 जागा एससीबीसी ला आहेत आणि 27 जागा या ओपन साठी आहेत. आपली टेस्ट सिरीज सुरू आहे, 10 टेस्ट पेपर आहेत पोलीस भरतीसाठी. लक्षात ठेवा फक्त 49 रुपये फीस आहे आणि 10 पेपरचं विश्लेषण आहे. पोलीस भरती बॅच 549 रुपये फीस आहे. बॅच जॉईन करायची असेल तर करू शकतात, नंबर दिलेला आहे, ठीक आहे. दुपट्टीवर दिसतोय तुम्हाला तो नंबर आहे. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. ओके चलो. त्यानंतर नाशिक ग्रामीणला टोटल जाहिरात नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 210 जागाची आहे, 8 जागा एससीबीसीच्या आहेत आणि ओपनच्या 10 जागा. त्यानंतर नांदेडला 199 जागाची जाहिरात आहे, 5 जागा एससीबीसी साठी आहेत, 7 जागा ह्या ओपन सर्वसाधारणसाठी. त्यानंतर बीड जिल्ह्यात जाहिरात बीडची आहे 174 जागाची, 4 जागा ह्या एससीबीसी ला आहेत आणि 7 जागा ह्या ओपन सर्वसाधारणसाठी आहेत. त्यानंतर जळगाव 171 जागाची जाहिरात आहे, 4 जागा एससीबीसी ला आहेत, 10 जागा ओपन साठी आहेत. त्यानंतर ठाणे ग्रामीणला 167 जागा आहेत, इथं सुद्धा 4 जागा एससीबीसी ला आहेत आणि ओपन सर्वसाधारणला 22 जागा आहेत. त्यानंतर अकोल्याची जाहिरात 161 जागाची आहेत, 5 जागा ह्या एससीबीसी ला आहेत, 22 जागा ह्या ओपन सर्वसाधारणला आहेत. पालघर जिल्ह्यात 158 जागाची जाहिरात, त्यात 3 जागा एससीबीसी साठी आहेत आणि 4 जागा ह्या ओपन साठी आहेत. पुढचं जर पाहिलं असेल तर जालना जिल्ह्यामध्ये तुम्हाला एससीबीसी मधून फॉर्म भरायचा असेल तर टोटल जालन्याची ही जाहिरात 156 जागाची आहे. या 156 मध्ये
एससीबीसी ला 5 जागा आहेत आणि 15 जागा ह्या ओपनच्या सर्वसाधारणसाठी आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा यवतमाळ जिल्हा, ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर शहरला 150 जागा आहेत, त्याच्यामध्ये 4 जागा एससीबीसी ला, 10 जागा ओपन साठी आहेत. त्यानंतर यवतमाळ 150 जागाची जाहिरात आहे, इथं 2च जागा एससीबीसी ला यवतमाळला आणि 15 जागा ह्या सर्वसाधारण ओपन साठी आहे. त्यानंतर बुलढाणा 148 जागाची जाहिरात आहे, त्याच्यात 3 जागा ह्या एससीबीसी ला आहेत, 13 जागा ह्या ओपन सर्वसाधारणला आहेत. वर्ध्याची जाहिरात 134 ची आहे, 3च जागा आहेत वर्ध्याला सुद्धा एससीबीसी ला, 15 जागा ओपन साठी आहेत. धुळे इथं 133 जाहिरात आहे, 2च जागा आहेत एससीबीसी, 16 ओपनला आहेत. धाराशिवला सुद्धा 2च जागा आहेत एससीबीसी ला, 7 जागा ओपनला आहेत. रत्नागिरीला 4 जागा आहेत, 4 जागा ओपन साठी आहेत. त्यानंतर रायगडला एससीबीसी ला 5 जागा आहेत आणि 9 जागा ओपन साठी आहेत. छत्रपती संभाजीनगर लोहमार्गाला 6 जागा एससीबीसीच्या आहेत, 3 जागा ओपन सर्वसाधारण आहे. त्यानंतर सोलापूर ग्रामीणला 5 जागा एससीबीसीच्या आहेत आणि 8 जागा या ओपन सर्वसाधारण. कोल्हापूरला 4 जागा एससीबीसी, 8 जागा ओपन सर्वसाधारण आहे. आणि परभणी आणि सोलापूर या दोन्ही ठिकाणी 5-5 जागा एससीबीसी ला आहेत आणि इथं परभणीला ओपनला 2 जागा आहेत, सोलापूर शहरला 7 जागा आहेत. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची 2 जागा एससीबीसी ला आहेत आणि 8 जागा ओपनला आहे. टोटल त्या ठिकाणी 34 घटक झाले, एकूण 45 घटकाची तुमच्या जिल्हा पोलीस शिपाईच्या जागा आहेत, ठीक आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 73 जागा आहेत, 5 जागा एससीबीसी ला आहेत, 4 जागा ओपन साठी आहे. त्यानंतर पुणे ग्रामीणला सुद्धा 4च जागा आहेत. तुम्ही त्या ठिकाणी एससीबीसी असताल तर लक्षात ठेवा, सांगली जिल्ह्यामध्ये अजिबात फॉर्म भरू नका, कारण सांगलीला ना एससीबीसी ला जागा आहेत ना त्या ठिकाणी ओपनला जागा आहे, त्यामुळे अजिबात फॉर्म भरू नका. ओपन मधून सुद्धा फॉर्म भरायचा असेल तर विचार करू नका, ओके. भंडारामध्ये जर पाहिलं असेल तर 59 जागा 4 एससीबीसी ला आहेत, 8 जागा ओपनला आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2च जागा एससीबीसी ला आहेत, 14 जागा त्या ठिकाणी ओपन साठी आहेत. पुणे लोहमार्गाला सुद्धा 2च जागा, म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर इथपर्यंत 2-1-2-1-2-1 एससीबीसी ला जागा आहेत. गोंदियाला 2च जागा आहेत, पुणे लोहमार्गाला 2च जागा एससीबीसी ला, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला 2च जागा आहेत. त्यानंतर वाशिमला सुद्धा 2च जागा आहेत, हिंगोलीला तर 1च जागा एससीबीसी ला. त्यानंतर लातूरला 2 जागा आहेत आणि नागपूर लोहमार्गाला 1 जागा आहे. ह्या सगळ्या 1-2-1-2 जागाच्या जाहिराती दिलेल्या आहेत. तुम्ही त्या ठिकाणी विचार करताना जर आउट ऑफ ग्राउंड असेल तर रिस्क घेऊ शकता. ओपनच्या जागा बघून घ्या. गोंदियाला 14 आहेत, पुणे लोहमार्गाला 6 आहेत, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला 5 आहेत, वाशिमला 7 आहेत, हिंगोलीला 2 आहेत, लातूरला 2 आहेत आणि नागपूर लोहमार्गाला तर ओपनला जागाच नाही, तर रिस्क घेऊ नका, ओके. ह्या संपूर्ण एससीबीसी मधल्या पोलीस शिपाईच्या टोटल जागा आहेत 12,702 पैकी तुमच्या संपूर्ण डिटेल जिल्ह्यावाईज तुमच्या जागा सांगितल्या, सर्वसाधारण आणि ओपनच्या सुद्धा जागा सांगितल्या. हा व्हिडिओ आवडला असेल यात कुठली शंका नाही, त्यामुळे व्हिडिओ सगळ्या ग्रामीण भागातले जे पोलीस भरती तयारी करतात त्यांपर्यंत पाठवा. त्यासोबत सबस्क्राईब नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या डेली रेग्युलर एक सराव पेपर तुमचे घेतले जाणार आहेत. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, तो सुद्धा जॉईन करून घ्या, ठीक आहे. थांबतो.